नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी पनीर टिक्का मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपला पनीर टिक्का हा तयार आहे. दिसायला जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच चवीला देखील अप्रतिम असा आपला पनीर टिक्का मसाला हा तयार आहे. चला वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करू. पनीर टिक्का बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पनीर आणि भाज्या ह्या मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये अर्धा कप फ्रेश दही, अगदी घट्टसर दही घेतले. जर आपलं पाण्याचं दही असेल तर ते त्याच्यातलं पाणी हे नितळून घ्या, मगच ते दह्याचा वापर करा. लगेच याच्यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ. जर डाळीचं पीठ आपल्याला वापरायचं नसेल तर त्याच्या जागेवरती मैद्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. हॉटेलमध्ये मैद्याचा वापर केला जातो. त्यानंतर लगेच 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धा चमचा चाट मसाला. चाट मसाल्यामुळे खूप छान अशी चव या मसाल्याला येते. त्यानंतर काळे मिरे पावडर. जर आपल्याकडे हे पावडर नसेल डायरेक्ट काळे मिरे वाटून टाकलं तरी काही हरकत नाही. अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धने पावडर आणि जिरेपूड आपण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. लाल तिखट आपल्या अंदाजानुसार घाला, कितपत आपल्याला तिखट हवे त्यानुसार. आणि अगदी थोडंसं यामध्ये मी गरम मसाला घातला. गरम मसाल्यामुळे खूप छान अशी चव आपल्या मसाल्याला येते. त्यानंतर काळं मीठ घातलं एक थोडंसं, जे नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही. आणि त्याच्या जागेवरती सेंधा मिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही. अगदी थोडंसं मी आपलं नॉर्मल मीठ घातले. साईडला मी 1 चमचा तेल हे गरम करून घेतलं. अगदी जास्ती गरम हे केलं नाही, कोमटचं असं तेल गरम करून त्यामध्ये लगेच लाल तिखट घालून ते तेल आपण यामध्ये टाकत आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथे मी आपलं नॉर्मल नेहमीचं खाण्याचं तेल वापरलं आहे. जे नसेल म्हणजे नॉर्मल तेल आपलं बरेचसे वेळेस हॉटेलमध्ये या नॉर्मल तेलाच्या जागेवरती तिथं सरसोचं तेल वापरलं जातं. ते नसेल तर आपलं नॉर्मल तेल वापरलं तरी काही हरकत नाही. याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. बघू शकाल अगदी छान असा आपला मॅरिनेट करण्यासाठी लागणारा मसाला हा अगदी छान असा तयार झाला आहे. ह्या पद्धतीने आपला मसाला हा तयार करून झाल्यानंतर लगेच आपण आता ज्या काही भाज्या घालणार आहोत आणि पनीर घालणार आहोत ते बघू शकाल. अशा पद्धतीने मी कट करून घेतले. टमाटे, सिमला मिरची, कांदे. जर आपल्याकडे सिमला मिरची नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही. सर्वात आधी आपण पनीरला हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, मसाला हा लावून घेणार आहोत. आणि आता मी अगदी सॉफ्ट असं आपलं पनीर असतं त्यामुळे त्याला अगदी हलक्या हाताने व्यवस्थित लावून घ्या, नाही तर जेणेकरून आपलं पनीर हे तुटेल. तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण पनीरांना चारही बाजूनी व्यवस्थित मसाल्याचं कोट करून घेणार आहोत. आणि अशाच पद्धतीने संपूर्ण पनीरांचं आता आपण करून घेऊया. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर संपूर्ण पनीरला आपलं लावून झालं आहे. त्यानंतर उरलेल्या मसाल्यामध्ये आता हे संपूर्ण भाज्या आपण टाकून याला एकत्रच व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार. याला अजिबात आपल्याला वेगवेगळं मसाला लावण्याची गरज नाही. अशाच पद्धतीने आपण करून घेतलं तरी काही हरकत नाही. आता मी संपूर्ण भाज्या ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले. आणि त्यानंतर लगेच ह्या दोघीही वस्तू आता आपण फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनटं ठेवून देणार आहोत. जेवढं जास्तीत जास्त वेळ आपल्याला ठेवता येईल तेवढं जास्तीत जास्त वेळ आपण फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर त्या भाजीसाठी मसाला लागणारा आपण आता मसाला हा तयार करून घेणार आहोत. मसाल्यासाठी सर्वात आधी मी पॅन हा गरम करून घेतला आहे. त्यानंतर अगदी थोडंसं तेल गरम करून हे संपूर्ण खडे मसाले आता आपण ह्या तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने फक्त मी अर्धा मिनिटभर गरम तेलामध्ये हे खडे मसाले हे परतून घेतले. आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण घालणार. जे आपण आता कांद्याचे मोठे मोठे काप केले त्यावेळेस बरेचसे वेळेस असे बारीकसे जे कांदा आपला उरलेला असतो तोच कांदा मी इथे आता वापरते. हा कांदा आपण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत मंद गॅसवरती याला आता भाजून घेणार आहोत. जोरवर आपलं आता कोटिंग केलेलं आपलं जे पनीर आणि भाज्या आहेत आपण मॅरिनेट करून घेतलेलं ते 15 मिनटंपर्यंत आपण आता इतर संपूर्ण तयारी यासाठी लागणारी तयार करून घेणार आहोत. तर मी आता छान ब्राऊन कलर येईपर्यंत हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा हा भाजून घेतला आहे. आपला अगदी छान कांदा भाजून झाल्यानंतर लगेच 1 इंचचा आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून यांना देखील आपण ह्या कांद्यांमध्ये भाजून घेणार आहोत. हे छान भाजून झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये आपला उरलेला ज्यावेळेस आपण आता ते मॅरिनेट करताना जी काही भाज्या वापरल्या, टमाटे वापरले त्याच्यातला ते संपूर्ण गर काढून आपण वरचं सालच वापरत असतो त्यामधला तो संपूर्ण गर मी आता यामध्ये टाकून घेतला आहे. आपली ग्रेव्हीला अगदी छान चव येण्यासाठी आणि घट्टसर होण्यासाठी यामध्ये मी 4 ते 5 काजू घातले.
पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसतील घातले तरी म्हणजे नाही घालायचे असेल नाही घातले तरी काही हरकत नाही, पण खूप छान अशी आपल्या ग्रेव्हीला चव येते. अगदी परफेक्ट आपली रेस्टॉरंट स्टाईल अशी आपली भाजी ही तयार होईल. आपण लगेचच आता टोमॅटो घातल्यामुळे टोमॅटो हा लवकर शिजून मऊ होण्यासाठी याच्यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घालून याला छान शिजवून घेतलं आहे. अगदी हलकेसं शिजून झाल्यानंतर लगेचच यामध्ये अर्धा कप पाणी घालून ह्या पाण्यामध्ये आपण हलकंसं आता शिजून घेणार आहोत. जास्ती वेळ अजिबात आपल्याला शिजवण्याची गरज नाही, फक्त 1-2 मिनिटभर ह्या पाण्यामध्ये आपण याला या मसाल्याला शिजवून घेऊया. तर पाणी अगदी छान गरम झाल्यानंतर लगेचच आपण गॅस हा बंद करून द्यायचा आणि त्यानंतर याला हलकंसं गार झाल्यानंतर मिक्सरवरती आपण लगेच याचं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. तर मी चमच्याने हलवत लगेच हे मिश्रण मसाला हा गार करून घेतला आहे. लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरवरती याला बारीक फिरून घेऊया. तर मी आता संपूर्ण मसाला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून लगेच आता मिक्सरला हा मसाला बारीक फिरू. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपला मसाला हा तयार झाला आहे, तर आपले 15 ते 20 मिनटं सहज झाले. त्यानंतर लगेच एक कढाई घ्यायची. कढाईमध्ये मी 1 चमचा तेल घालून व्यवस्थित त्या कढईमध्ये पसरून घेतले. लगेच याच्यामध्ये आता आपण हे भाजून घेणार. आता आपल्याकडे तंदूर वगैरे नसल्यामुळे किंवा डायरेक्टली गॅसवरती देखील एकामागे एक व्यवस्थित लावून असे भाजून घेत असतात जाळीवरती. तसंही भाजून घेतलं तरी काही हरकत नाही. पण जर आपल्याकडे जाळीही नसेल तर त्यावेळेस डायरेक्ट आपण अशा पद्धतीने डायरेक्ट कढईमध्ये भाजून घेतलं तरी काही हरकत नाही. अगदी सहज पनीर आणि भाज्या अगदी छान भाजून होतात. तर अशा पद्धतीने आपण आता टिक्का हा तयार करून घेणार आहोत. तर मी मंद गॅसवरती अगदी छान ब्राऊन कलर येईपर्यंत चारही बाजू अगदी छान भाजून घेतले. अशाच पद्धतीने आपले आता पनीर हे मी मस्तपैकी भाजून घेतले. लगेच आपण आता हे पनीर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पनीर मी हे आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आपण एक एक करून हलक्या हाताने व्यवस्थित काढून घ्या, जेणेकरून आपलं पनीर हे तुटता कामा नये. तर लगेचच ह्या कढईमध्ये पुन्हा आणखी अगदी थोडंसं तेल घालायचं आणि ह्या तेलामध्ये पुन्हा आपण ज्या काय भाज्या मॅरिनेट करून घेतल्या त्या संपूर्ण मी ह्यामध्ये टाकून आता यांना देखील आपण ह्या तेलामध्ये भाजून घेणार आहोत. आणि लोखंडाच्या ताव्यावरती किंवा कढईमध्ये केलं तर अगदी सहज ते छान फ्राय होतात, म्हणजे ते देखील भाजून होतात. फक्त त्यावेळेस आपल्याला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्ती लागतं आणि ह्या नॉनस्टिक कढईमध्ये फक्त थोडं तेलामध्ये अगदी छान एकसारखं ते भाजून होतात. तर अशाच पद्धतीने आता मी याला 2 ते 3 मिनटंपर्यंत अगदी छान ह्या भाज्या संपूर्ण भाजून घेतल्या. या भाजतानाच अगदी छान त्या शिजतात देखील. लगेच आपण ह्याच प्लेटमध्ये एका साईडला ह्या संपूर्ण भाज्या आपण काढून घेऊया. नक्की तुम्ही अशाच पद्धतीने पनीर टिक्का मसाला करून बघा. अप्रतिम परफेक्ट हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल घरीच आपण अगदी परफेक्ट करून घेऊ शकतो. अजिबात आपल्याला तंदूर वगैरे किंवा कसलीही गरज न भासता अगदी छान असा आपला पनीर मसाला तयार होतो. तर लगेचच त्या कढईमध्ये मी पुन्हा 2 चमचे तेल गरम करून घेतले. तेल हे आपलं अगदी छान तापल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये 2 लाल मिरच्या घातल्या. लाल मिरच्यानंतर तुम्ही हिरव्या मिरचींचा देखील वापर करून घेऊ शकता. आता आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर जास्ती त्यांना तिखट आवडत नाही, खात नाही ते, त्यामुळे मी इथं अजिबात हिरव्या मिरचींचा वापर करत नाही. लय बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा एक कांदा मी आता याच्यामध्ये तेलामध्ये छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार. आपल्याला कितपत ग्रेव्ही हवी, मसाला हवा आहे त्यानुसार आपण कांदा टोमॅटोचा वापर करून घेऊ शकतो. जर आपल्याला जास्ती प्रमाणामध्ये मसाला हवा असेल तर कांदा टोमॅटोचं प्रमाण आपण जास्ती वापरा. तर हलकंसं लाल कलर येईपर्यंत मी कांदा अगदी छान एकसारखं चमच्याने हलवत त्याला भाजून घेतला आहे. मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो हा आपला लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून याला मी व्यवस्थित मिक्स अगदी छान असे आपले टमाटे आता आपण शिजून घेऊया. अशाच पद्धतीने आपण अगदी छान मसाला शिजून कांदे आणि टोमॅटो शिजून घ्यायचं, त्यामुळे मसाल्यामध्ये अगदी छान ते मिक्स होतं. चवीला देखील आपली ग्रेव्ही ही छान लागते. लगेच याच्यामध्ये जिरेपूड, पुन्हा धनेपूड, अगदी छान कलर येण्यासाठी याच्यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर आणि हळद आणि अगदी थोडंसं आपण यामध्ये गरम मसाला पुन्हा घातला आहे. लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण खडे मसाल्यांचा देखील वापर केला आहे, म्हणून आपल्याला कुठल्याही मसाल्याची अजिबात वापरण्याची गरज नाही. फक्त चिमूटभर गरम मसाला वापरा, या व्यतिरिक्त अजिबात वापरण्याची गरज नाही. लगेच याच्यामध्ये अगदी थोडीशी साखर घालूया. आपण बरेचसे पदार्थ म्हणजे इन्ग्रेडियंट्स याच्यात घातले, सगळ्यांची चव बॅलन्स करण्यासाठी मी याच्यामध्ये अगदी थोडंसं याच्यामध्ये साखरही घातली. लगेच आपण संपूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यांना परतल्यानंतर जो आपण मसाला तयार करून घेतलेला
जे वाटण तयार करून घेतलेले ते संपूर्ण यामध्ये घालून याला व्यवस्थित मिक्स करत आता छान तेल सुटेपर्यंत आपण याला आता भाजून घेणार आहोत. बघू शकाल अगदी छान आपल्या मसाल्याला कलर देखील आला आहे. अगदी छान आपला मसाला हा तेल सोडायला सुरुवात करतोय, म्हणजे अगदी छान असा भाजायला सुरुवात झाला आहे. म्हणजे आपला मसाला अगदी छान भाजून झाल्यानंतर लगेच मी एक पनीरचा तुकडा काढून घेतला आहे. तो अगदी बारीक असा किसून यामध्ये आता आपण याला देखील मिक्स करत भाजून घेणार आहोत. पनीरचा किसून घेतलेलं पनीर याच्यासाठी वापरते. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपले पीस संपतात आणि त्यानंतर ग्रेव्ही उरते आणि त्यामुळे आपली भाजीची जी ग्रेव्ही उरलेली असेल ती अप्रतिम लागेल. त्यासाठी मी ते अशा पद्धतीने किसून घेतलेला पनीरचा वापर केला आहे. त्यानंतर लगेच मी मॅरिनेट करून घेतलेला जो मसाला आपला थोडा उरलेला त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून लगेच यामध्ये ते टाकून घेतलं आहे. लगेच याच्यामध्ये आपण गरजेनुसार आता पाणी टाकून घेऊया. ते दह्याचं देखील पाणी उरलेलं ते देखील मी यात टाकून घेतलं आहे. त्यामुळे खूप छान असे थोडीशी आंबट अशी चव आपल्या भाजीला येते. ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये खात असतो थोडीशी ती आंबट गोड अशी चव त्याची असते. आता गरजेनुसार आपण यामध्ये पाणी मसाल्यामध्ये टाकून घेऊ शकतो. ग्रेव्ही जर आपल्याला जास्ती पातळ हवी असेल त्यानुसार आपण पाण्याचा वापर करून घ्यायचा. लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये घातलं आहे. आपण 2 ते 3 वेळेस मिठाचा वापर केला आहे मध्ये मसाला बनवताना, म्हणून मीठ हे जरा जपून वापरा. त्यामुळे खूप छान अशी चव आपल्या भाजीला येईल, जेणेकरून आपली भाजी ही खारसट होणार नाही. मसाला आपला अगदी परफेक्ट तयार झाला आहे. लगेच आपण जे भाजून घेतलेले भाज्या आणि पनीर हे यामध्ये टाकून घेऊया. अगदी परफेक्ट असे आपले पनीर टिक्का मसाला हा तयार झाला आहे. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपल्याकडे पाहुणे येतात आणि त्यावेळेस ऐन वेळेसवरती आपली बरीचशी अशी धावपळ उडते. त्यावेळेस काय करायचं, आपला मसाला हा तयार करून घ्यायचा आणि आपले पनीर आणि भाज्या देखील असे भाजून घ्यायच्या, टिक्का तयार करून घ्यायचा. आणि ज्यावेळेस आपल्याकडे पाहुणे येतील आणि त्यावेळेस आपल्याला म्हणजे प्लेट तयार करायची, त्यावेळेस ऐन वेळेसवरती फक्त मसाल्यात गरम पाणी टाकायचं आणि ह्या पनीर टाकायचं. त्यामुळे खूप छान अशी आपली भाजी लगेचच पनीर टिक्का मसाला हा तयार होतो. तर पनीर टाकल्यानंतर फक्त 2 मिनटं आपण तिला शिजून घेतले. त्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा. जास्ती वेळ आपण गॅस सुरू ठेवला तर आपलं पनीर हे अगदी चिवट होण्याची शक्यता असते, म्हणजे रबरासारखं ते होतं. म्हणून कधीही ग्रेव्हीमध्ये जास्ती वेळ आपण पनीर हे शिजून घ्यायचं नाही. अगदी परफेक्ट असं आपले पनीर टिक्का मसाला हा तयार आहे.